शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपण शाळा मूल्यांकनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक प्रयोगशाळा याविषयी माहिती पाहणार आहोत। प्रयोगशाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विज्ञान हा विषय येतो। विज्ञान विषय शिकवत असताना प्रयोगशाळेची अत्यंत आवश्यकता असते, कारण विज्ञान या विषयामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले असतात आणि हे प्रयोग करत असताना विद्यार्थ्यांनी स्वतः ते प्रयोग करावे, स्वतः प्रयोग करून त्यातील तर्क असतील, अनुमान असतील हे पाहावे, त्याचे निष्कर्ष लिहावेत हे अपेक्षित असते। म्हणून प्रयोग आणि विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं। म्हणून विज्ञान पाहत असताना विद्यार्थी प्रयोगशाळेत असणे हे अत्यावश्यक ठरते। आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे असं म्हटलं जातं। आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली आहे। ही सर्व प्रगती प्रात्यक्षिके व प्रयोगावर आधारित अशी आहे। म्हणून विद्यार्थी शिकत असताना सातत्याने त्याने प्रयोग केले पाहिजे, त्याने निरीक्षण केलं पाहिजे, त्याने प्रात्यक्षिक केलं पाहिजे आणि हे सर्व शक्य होते ते प्रयोगशाळेत। म्हणून प्रयोगशाळा असणे ही विज्ञान शिकवण्याच्या दृष्टीने काळाची गरज बनलेली आहे। आपण निसर्गामध्ये विज्ञानाची वेगवेगळी रूपे पाहतो। दररोजचा सूर्य उगवणे, सूर्यप्रकाश, प्रकाशाचे परावर्तन हे देखील यामध्ये देखील विज्ञान आहे आणि यामधील निसर्गामधील विज्ञान जर विद्यार्थ्याला शिकून घ्यायचं असेल तर त्याचं कुतूहल जागृत करणे, प्रसंगी त्याला प्रेरणा देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते। विद्यार्थी सर्वांगीण प्रगतीचा जर आपण विचार केला, सर्वांगीण विकासाचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या मुळाशी, पायाशी त्याचं कुतूहल, जिज्ञासा, प्रेरणा या वृत्ती आहेत असं दिसून येतं। म्हणून विद्यार्थ्याला प्रेरणा दिली पाहिजे, त्याचं कुतूहल जागृत केलं पाहिजे, त्याची जिज्ञासू वृत्ती वाढली पाहिजे। यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग दाखविणे, प्रयोग करून घेणे, प्रयोग समजावून देणे हे महत्त्वाचे ठरते। विज्ञान हा केवळ पुस्तकामधून शिकवायचा विषय नसून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभव देऊन समजाविण्याचा हा विषय आहे असं म्हटलं जातं। विज्ञानाच्या बाबतीत आपण विचार करत असताना आपण आज बघतो की वेगवेगळे शोध लागलेले आहेत, वेगवेगळी वैज्ञानिक प्रगती झालेली आहे, तंत्रज्ञानाची प्रगती झालेली आहे। म्हणून आजचं युगच विज्ञानमय झालेलं आहे, विज्ञानाचं युग झालेलं आहे असं म्हटलं जातं। भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं, द लाईफ विदाऊट सायन्स इज अ हेल। म्हणजे मानवाचं आयुष्य हे विज्ञानाशिवाय नरक आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं। कारण मानवी जीवनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विज्ञान आलेलं आहे, वेगवेगळे शोध लागलेले आहेत आणि या शोधांमुळे जीवन सुकर झालेलं आहे। म्हणून विज्ञानाचं महत्त्व जर पटवून द्यायचं असेल तर विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रयोग करून घेणे, प्रयोग देणे, प्रात्यक्षिक देणे हे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते। भारताचा शैक्षणिक इतिहास जर बघितला तर सन 1931 पूर्वी विज्ञान हा विषय स्वतंत्र नव्हता, तर तत्त्वज्ञानाचा भाग म्हणून तो काही प्रमाणात शिकवला जात असे। परंतु 1947 मध्ये जी राधाकृष्णन कमिटी आली होती, या कमिटीने स्वतंत्र विज्ञान विषयाचं महत्त्व स्पष्ट केले आणि त्यानंतर 1953 मध्ये मुदलियार आयोगाने पुन्हा 10 वर्षाचा सामान्य विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना शिकवावा असं या ठिकाणी सुचविलं आणि सर्व देशामध्ये मग त्यानंतर विज्ञान विषय शिकवायला सुरुवात झाली। 1966-68 मध्ये जे कोठारी आयोग आला होता, या कोठारी आयोगाने देखील विज्ञानाचा शाखानिहाय अभ्यास सुरू करावा अशी शिफारस केली। विज्ञान हा शब्द फार व्यापक स्वरूपाचा आहे। विज्ञान शिक्षणाचा उद्देश वैज्ञानिक माहितीचे आकलन होणे, तिचे विश्लेषण करणे आणि त्या आधारे योग्य शिक्षणापर्यंत पोहोचणे असा असायला हवा असे या आयोगामध्ये स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते। युनेस्कोने सर्वांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान साक्षरता हे ध्येय स्वीकारलेले आहे आणि या ध्येयानुसार युनेस्को ही कार्य करत असते। 21व्या शतकामध्ये वावरणारी आमची जी नवीन पिढी आहे
ती विज्ञानोन्मुख व्हावी असं म्हटलं जातं. ही नवीन पिढी विज्ञानाभिमुख होण्यासाठी, यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चौकसपणा, जिज्ञासू वृत्ती, प्रत्येक घटनेचा कार्यकारण भाव जाणून घेण्याची वृत्ती ही जोपासली जायला हवी. आणि यासाठी आजचे विज्ञान हे प्रयोगशील असायला हवे असे देखील म्हटले जाते. प्रत्येक विद्यार्थी प्रयोगातून प्रत्येक घटनेचा पडताळा घेण्यासाठी सक्षम व्हावा, या हेतूने प्रत्येक शाळेमध्ये विविध साधनांनी युक्त प्रयोगशाळा असायला हव्यात. वर्गखोलीमध्ये केवळ खडू व फळा यांच्या साहाय्याने विज्ञान शिक्षण परिणामकारक होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याच पद्धतीने वैज्ञानिक दृष्टी, प्रयोग करण्याची आवड हे निर्माण व्हावं, यासाठी प्रात्यक्षिक अनुभव विद्यार्थ्याला देणे ही काळाची गरज बनलेली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करावेत, उपकरणे हाताळावी, ती जी साधने आहेत त्याची योग्य निगा त्याला राखता यावी, यासाठी प्रत्येक शाळेमध्ये प्रयोगशाळा अत्यंत महत्त्वाची ठरते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम आराखडा यामध्ये विज्ञानविषयक दिलेल्या ज्या शिफारसी आहेत त्यांचा जर आम्ही बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आमच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत तर प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याला छोटे छोटे सोपे प्रयोग व प्रात्यक्षिक हे करता यायला हवे. त्यासाठीची जे कौशल्य आहे ते कौशल्य विद्यार्थ्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये एक छोटी प्रयोगशाळा असायला हवी. वर्गखोलीचा अभाव असेल तर अशा वेळी मात्र प्रत्येक वर्गामध्ये विज्ञान कोपऱ्याची देखील निर्मिती करता येते. विज्ञान कोपऱ्यामध्ये वेगवेगळे त्या वर्गासाठी आवश्यक असलेले, त्या इयत्तेसाठी आवश्यक असलेले जे प्रयोग असतील असे छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात यावेत. आणि हेही शक्य नसेल तर अशा वेळी मात्र विज्ञान पेटीचा वापर केला जातो. उच्च प्राथमिक शाळा छोटी, विद्यार्थी संख्या कमी असेल तर विज्ञान पेटीचा वापर करत असलेले आपण बऱ्याचशा शाळांमधून विद्यार्थी या पेटीचा वापर करत असलेले आपण पाहतो. यानंतर शाळा जर माध्यमिक असेल तर माध्यमिक शाळांमध्ये मात्र स्वतंत्र प्रयोगशाळेची खोली असायला हवी असे देखील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये नमूद केलेले आहेत. यामध्ये प्रयोगशाळेमधून प्रत्येक विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला हवे. निरीक्षण करणे, साम्यभेदाचा विचार करणे, माहिती जमा करणे, माहितीचे वर्गीकरण करणे, सामान्यीकरण करणे व शेवटी निष्कर्ष काढणे यासारखी कौशल्य ही माध्यमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विकसित केली जावी असे या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये स्पष्ट केलेले आहे. निरीक्षण, आकलन, संकलन, वर्गीकरण, यानंतर निष्कर्ष, तर्क व अनुमान आणि शेवटी उपयोजन यासारख्या उद्दिष्टांचा विचार करून विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला असतो. यामधून विद्यार्थ्यांमध्ये प्रयोग कौशल्याचा विकास करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करता येतो. एकंदरीत शाळेमध्ये प्रयोगशाळा असणे हे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक ठरते. आता प्रयोगशाळा कशाला म्हणायचं, प्रयोगशाळा म्हणजे नेमकं काय हे पाहत असताना विषयातील स्थापित प्रयोग जेथे करून बघितले जातात व ते विद्यार्थ्यांना शिकविण्यास विविध उपकरणांची सोय जेथे केलेली असते अशा ठिकाणास प्रयोगशाळा असे म्हणतात, अशी व्याख्या प्रयोगशाळेची केली जाते. शालेय प्रयोगशाळेचे दोन प्रकार आपल्यास पाहावयास मिळतात. यामधला जो सर्वात पहिला प्रकार आहे तो आहे आदर्श प्रयोगशाळा. डॉक्टर R.H. व्हाईटहाऊस हे माजी प्राचार्य होते सेंट्रल ट्रेनिंग कॉलेज ऑफ लाहोर येथील. यांनी आदर्श प्रयोगशाळेचा एक आराखडा तयार केला आणि हा आराखडा सर्वप्रथम पंजाब राज्यामध्ये वापरला गेला. या प्रयोगशाळेमध्ये विषयानुरूप दालने, कक्ष असतात. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र खोल्या असतात. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विज्ञान शाखाच्या अध्ययनासाठी व अध्यापनासाठी या प्रयोगशाळेचा उपयोग केला जातो. या प्रयोगशाळेमध्ये कपाटांची सुनियोजित अशी रचना केलेली असते. यामध्ये दिग्दर्शन टेबल असेल, प्रयोग करण्याचे टेबल असेल, नोंदी घेण्यासाठी स्वतंत्र टेबल, अशा प्रकारे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे स्वतंत्र टेबलाची रचना असते आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या प्रयोगशाळेचे कामकाज केले जाते. या प्रयोगशाळेमध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि विजेची देखील सोय केलेली असते.
टेबल आणि टेबलावर असलेल्या वस्तू या वापरण्याच्या सूचना देखील या आदर्श प्रयोगशाळेमध्ये दिलेल्या असतात. कपाटामधील वैज्ञानिक साधने, उपकरणे व यंत्र हे कसे वापरावे याचे मार्गदर्शन करणारे फलक आणि काही पुस्तिका त्या ठिकाणी उपलब्ध असतात. रसायने, द्रव्ये, औषधे आणि कुपी, बाटली, जार, भांडे यावर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या या लावलेल्या असतात. प्रत्येक उपकरणे व साधनांची आधी माहिती दिली जाते व त्यांच्या वापराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या वस्तू हाताळाव्यास दिल्या जातात. जीवशास्त्र विषय अध्यापनासाठी प्राणी व पक्षी हे देखील प्रत्यक्ष दाखवले जातात, शक्य असतील तितके. प्राणी ठेवण्यासाठी या आदर्श प्रयोगशाळेमध्ये छोटे छोटे पिंजरे किंवा वेगळी व्यवस्था असते. अशा पद्धतीने आदर्श प्रयोगशाळा ही खूप मोठी संकल्पना आहे आणि आदर्श प्रयोगशाळा या आपल्याकडे जे विशिष्ट खूप कमी प्रमाणात दिसून येतात. आदर्श प्रयोगशाळा निर्मिती ही अत्यंत उच्च दर्जाची अशी निर्मिती आहे. यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो आहे सर्वसामान्य प्रयोगशाळा. विज्ञान विषयातील प्रात्यक्षिके व तात्विक आशय जो आहे तो स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या सामान्य प्रयोगशाळा आपल्यास पाहायला मिळतात. आपल्या शाळांमधून ज्या प्रयोगशाळा आपण पाहतो या सर्व सामान्य प्रयोगशाळा या व्याख्येमध्ये बसतात. सामान्य प्रयोगशाळेत एका मोठ्या खोलीमध्ये ही सामान्य प्रयोगशाळा तयार केली जाते. ह्या एकाच खोलीमध्ये हे वेगवेगळे विषय शिकवले जातात. यामध्ये वेगवेगळी कपाटे असतात आणि ही कपाटे मात्र विषयानुरूप असतात. कपाटाची रचना ही मात्र विशिष्ट पद्धतीने केलेली असते. कपाटाला असलेल्या काचेमधून कपाटामधील वस्तू, साधने, उपकरणे, कुप्या, बरण्या व त्यातील द्रव्य दिसून येतात. प्रत्येक वस्तू व साधनांना नावे दिलेली असतात आणि त्याचा उपयोग कसा करावा याचे देखील फलक या प्रयोगशाळेमध्ये लावलेले असतात. एक मध्यवर्ती टेबल असतो आणि या टेबलावर बसून विद्यार्थी स्टूल किंवा खुर्चीच्या सहाय्याने बसतात आणि या मध्यवर्ती टेबलवर प्रयोग समजावून दिले जातात विद्यार्थ्याला. विद्यार्थी देखील काही प्रयोग या ठिकाणी सर्वांसमोर करून दाखवतात. अशा पद्धतीने सर्वसामान्य प्रयोगशाळा असते. आपल्या शाळांमधून ज्या प्रयोगशाळांची निर्मिती आपल्याला करायची आहे त्या सामान्य प्रयोगशाळा या व्याख्येमध्ये बसतात. अशा प्रकारे हे दोन प्रकार पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की शाळा जर छोटी असेल तर स्वतंत्र वर्ग खोली शाळेसाठी निर्माण करणे किंवा ती देणे हे ठिकाणी शक्य होत नाही. अशावेळी विज्ञान कोपरा ही एक संकल्पना आपण याआधी चर्चा केली की ज्या छोट्या शाळा आहेत या छोट्या शाळेमध्ये असलेल्या वर्गाचा एक कोपरा निवडला जातो आणि या कोपऱ्यामध्ये कपाटाची रचना करून किंवा प्रसंगी कडप्पा किंवा इतर काही लाकडी फ्रेम्समधून विज्ञानाचं साहित्य ठेवलं जातं. आपल्या वर्गाला जे प्रयोग आहेत तेवढेच प्रयोग करता येतील हा विचार यामध्ये ठेवलेला असतो आणि स्वतंत्रपणे माहितीचे बोर्ड किंवा फलक या ठिकाणी नसतात. आपण पाठ्यपुस्तकामधून जे प्रयोग पाहतो ते प्रयोग या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये जाऊन करता येतात. यामध्ये जास्तीत जास्त 2 किंवा 3 टेबलची रचना या कोपऱ्यामध्ये केलेली असते आणि हेही शक्य नसेल तर अशावेळी विज्ञान पेटीचा वापर. आपण पाहतो की आज अनेक छोट्या शाळांमधून विज्ञान पेटीचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग स्वतः करता यावेत यासाठी प्रत्येक शाळेमधून प्रयोगशाळेची आवश्यकता आहे हे आपल्या लक्षात येतं. शाळांमधून प्रयोगशाळेचा अभाव असल्यास केंद्र शासनाने काही शाळांसाठी अटल टिंकरिंग लॅब या नावाची एक योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शाळांनी निकषाची पूर्तता केल्यानंतर वेब पोर्टलवर शाळांनी अनुदानाची मागणी केल्यानंतर शाळांनी स्वतःची माहिती भरून दिल्यानंतर अपेक्षित निकषांची पूर्तता केल्यानंतर शाळांना सुरुवातीला 5 लाख आणि त्यानंतर दरवर्षी 10 लाख या पद्धतीने मदत या अटल टिंकरिंग लॅब योजनेमध्ये दिली जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला
विज्ञानविषयक प्रयोग करता यावेत, या शालेय विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीची संस्कृती निर्माण करावी. तसेच डिझाईन, माइंडसेट, कॉम्प्युटेशनल थिंकिंग, ॲडॅप्टिव्ह लर्निंग इत्यादी कौशल्य अंगी बाणवणे हा हेतू आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती व्हावी, त्यानंतर त्यांनी नवनिर्मिती करावी. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचं माइंडसेट असेल, कॉम्प्युटेशनल थिंकिंग असेल, ॲडॅप्टिव्ह लर्निंग असेल इत्यादी कौशल्य अंगी बाणविणे हे देखील अटल टिंकरिंग लॅबचे एक उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना शाळेतील उपकरणे व सुविधा वापरून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित याचबरोबर विविध संकल्पना शिकवण्याची संधी या अटल टिंकरिंग लॅबमध्ये मिळते. इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर बोर्ड्स, सेन्सर्स, 3D प्रिंटर्स व कॉम्प्युटर या बाबतीत वेगवेगळे प्रयोग या अटल टिंकरिंग लॅबमध्ये करता यावेत म्हणून अनुदान वेळोवेळी दिले जातं. अशा पद्धतीने शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं वेगवेगळ्या योजनेमधून प्रयोगशाळा निर्मितीसाठी अनुदान दिले जात आहे. आता प्रयोगशाळेत लागणाऱ्या साहित्याच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर प्रयोगशाळेसाठी जे आवश्यक साहित्य असतं, प्रयोगशाळा या गाभा मानकाचं मूल्यांकन करत असताना प्रयोगशाळेसाठी लागलेलं किमान फर्निचर त्या शाळेमध्ये उपलब्ध आहे का याची देखील नोंद घेतली जाते. यामध्ये या साहित्याची यादी जर आपण बघितलं तर शिक्षकांना प्रयोग व दिग्दर्शन करण्यासाठी स्वतंत्र टेबल आहे का, काचेच्या दरवाजे असलेले कपाट आहेत का, तक्ते व फलक ठेवण्याची मांडणी त्या प्रयोगशाळेमध्ये आहे का, विद्यार्थ्यांना प्रयोग करत असताना बसण्यासाठी स्टूल किंवा छोटे टेबल त्या ठिकाणी उपलब्ध आहेत का, काचेचे भांडे ठेवण्यासाठी स्वतंत्र मांडणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे का, शिक्षकांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी त्या प्रयोगशाळेत आहेत का, साधे कपाट आणि रजिस्टर, नोंदवह्या या ठेवण्यासाठी स्वतंत्र कपाटे त्या प्रयोगशाळेत आहेत का, हे या ठिकाणी किमान फर्निचर प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेले किमान फर्निचर या अंतर्गत बघितले जाते. याबरोबरच प्रयोगशाळेमध्ये जी साधने अवजारे लागतात त्याची देखील यादी या ठिकाणी मूल्यांकन करणाऱ्या प्रत्येक निर्धारकाकडे असणे आवश्यक ठरते. यामध्ये हातोडी, सुरी, पत्रा कापण्याची कात्री, रबरी बूच, स्टिकर पट्टी, मग, थर्मास फ्लास्क, चुंबक सूची, टेप मीटर, चिमटे, विविध प्रकारचे स्पॅनर, पाने, प्रथमोपचार पेटी, सोल्डरिंग वायर, ॲरल्डाईट, फेविकॉल, विच्छेदन पेटी, लाकडी फळा, काचपट्ट्या, वजन यंत्र, स्क्रूड्रायव्हर, साधी कात्री, रबरी पाईप, छिद्र पाडण्याची आरी, बादली, तापमापी, सूक्ष्मदर्शक यंत्र, स्क्रू प्रमापी व इतर मापे या सर्व गोष्टींचा सहभाग या साधन अवजारामध्ये होतो. याबरोबरच प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असणे हे देखील आवश्यक असते. मूल्यांकनामध्ये प्रथमोपचार पेटीची देखील नोंद घेतली जाते. प्रथमोपचार पेटीमध्ये आवश्यक असलेले साहित्य आहे का हे देखील बघितले जाते. प्रथमोपचार पेटीमध्ये जे आवश्यक साहित्य असतं त्याची देखील यादी केली जाते. यामध्ये बँडेज, कॉटन वूल, ॲडिसिव्ह प्लास्टर, ड्रेसिंग, आय ड्रॉपर, डोळा धुताना वापरायचे भांडे, चिमटे, टोकदार कात्री, मलम, मोहरी तेल, एरंडी तेल, बोरिक ॲसिड, ॲसेटिक ॲसिड, निर्जंतुक पट्ट्या, मऊ कापूस, सल्फोनामाइडची क्रीम, खाण्याचे मीठ, ग्लिसरीन, टिंक्चर आयोडीन, डेटॉल, विविध सेफ्टी पिन, डिस्टिल वॉटर, व्हॅसलिन डबी, सोडियम बायकार्बोनेट, मिल्क ऑफ मॅग्नेशियम, सिल्व्हर नायट्रेट, साबण यासारख्या प्रथमोपचार पेटीमधील साहित्याचा सहभाग होतो. व बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत प्रयोगशाळेसंदर्भात जे निकष देण्यात आलेले आहेत त्यात सर्वात पहिला निकष आहे की प्रत्येक शाळेमध्ये विज्ञान विषयाच्या प्रयोग व प्रात्यक्षिकासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असावी. दुसरा निकष दिलेला आहे की प्रयोगशाळेमध्ये आवश्यक फर्निचर असावे. आणि यानंतर सांगितलेलं आहे की प्रयोगशाळेत विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रथमोपचार पेटी असावी. या तिन्ही निकषांचा विचार करून मूल्यमापनामध्ये शाळेमध्ये या गोष्टीची उपलब्धता, पर्याप्तता आणि गुणवत्ता आहे का
या संदर्भातली माहिती मूल्यांकनामध्ये घेतली जाते. यासोबतच जे इतर अधिक माहितीवजा प्रश्न विचारले जातात त्यामध्ये प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र खोली आहे का, असल्यास प्रयोगशाळेचा प्रकार कोणता आहे, विविध उद्देशासाठी या ठिकाणी वेगवेगळे टेबल उपलब्ध आहेत का हे देखील बघितलं जातं. प्रयोग करण्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे या साहित्याचाही आढावा मूल्यांकनामध्ये घेतला जातो. प्रयोग करण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावं हाच दृष्टिकोन ठेवून मूल्यांकनाची रचना केली जाते. आपल्या प्रत्येक शाळांमधून अशा प्रकारच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार अशा प्रयोगशाळा निर्माण व्हाव्यात अशा शुभेच्छा या ठिकाणी देऊन मी थांबतो. धन्यवाद.